तर आज भाऊ कशा विषयात आपण पहिला सेफर जो बेरेशीत ज्यामध्ये आपली सर्व बेसिक स्टोरी आपली ज्यूइश लोकांची आणि बेसिक आपल्या वर्ल्डची कसा हे झाला आणि आपले सर्व जे फादर्स होते होते ना त्यांची सर्व स्टोरी दिले तर आपण कसा आतापर्यंत त्यांच्या लाईफमध्ये त्यांचा हिस्ट्री होते मी सर्व होता आणि आतापासून भेटत तसे आपले गलूत गलूत म्हणजे एक्सॉडस म्हणजे आपला पहिला जो आपण मिस्राईमला उतरलो मागच्या पराशामध्ये बघितला आणि आतापासून आपल्याला तिकडं त्रास जो आपण बघू ज्युईश माणसांना होत जाईल की असं नाही की जेव्हापासून जिथपर्यंत याकोब अभिनू होता तिथपर्यंत काय त्रास नाही झाला पण जेव्हा बघितला पण याकोब अभिनू वारले त्यानंतर हा सर्व त्रास आपल्याला डबल होत गेला आणि असं नाही की तोच परो ज्यांनी आपल्याला एवढा मान दिला की योसेफने असं नाही की ते पुऱ्या मिस्राईंची लाईफ वाचवली म्हणजे जर योसेफ जर योसेफ यांनी आपला मिस्राईममध्ये जर तो आयडिया नसती दिली त्याला कसं त्यांनी तिकडे जेवण वाचवायचं 7 वर्ष कसं जेवण त्यांनी सांभाळला की असं नाही की सर्वांनी जेवण सांभाळला जेव्हा योसेफ सदिक हे आले आणि त्यांनी काय केला त्यांनी आपला त्यांनी आपल्या बोलले की 7 वर्षानंतर तिकडं हे येणार आहे काय म्हणतात भूक येणार आहे आणि तिकडे पाऊस नाही पडणार काय नाही पडणार तर सर्वांनी पण विचार केला विसरते जसं योसेफ करते तसं आपण पण करू पण असं नाही की योसेफनी हशीमनी त्याला चांगली हे दिलेली म्हणजे खोखमा म्हणजे त्याला इंटेलिजन्स दिलेलं की तो त्याने त्याला माहिती होतं कसं सांभाळायचं ज्यामध्ये किडे नाही पडू शकत जर एक्झाम्पल माणूस बोलेल मी घरी चावल सांभाळतो आपल्याला माहिती आहे की चावल 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर त्यामध्ये बरड पडतात गहू त्यामध्ये बरड पडते सर्वांचं खराब होतं पण असं नाही की हशिमनी त्यांना म्हणजे एवढी चांगली हे दिल्ली की त्यांनी सांभाळून ठेवला की सर्वांनी पण सांभाळला पण युसेफनी सर्वात जे सांभाळला ते राहिला बाकीच्यांच्या सर्वांना किडे लागले असं लिहिलंय आणि हा पर्व जो होता असं लिहिलंय की त्यांनी आपल्यावरती जेव्हा याकूब अविनू मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं की ते वारतात आणि त्यांची आपला कबर आपले इस्रायलमध्ये पुरतात तर बघू किती इम्पॉर्टंट आहे इस्रायलची माती लागलेली माणसाला कसं आहे की जेव्हा हसशर माणूस 120 नंतर वाढतो तो सल्लाय की त्याच्या इस्रायलची माती ज्याला लागते त्याचे पाप पण माफ होतात एवढा पॉवर आहे त्या इस्रायलच्या मातीमध्ये म्हणून आपण सर्व बघतो अगदी कोण इंडियाला वारला वगैरे काय झालं ना, त्या डोळ्यामध्ये इस्रायलने आणलेली माती टाकतो का की कमीत कमी थोडी तरी माती लागेल त्याच्या अंगाला आणि विचार करा जो पुरले जाते इस्रायलमध्ये किती त्याला मिचवा आहे पण इम्पॉर्टंट नाही त्याच्यापेक्षा अजून इस्रायलमध्ये राहिलेला जो इस्रायलमध्ये राहतो इस्रायलमध्ये जसं झालं की प्रत्येक टायमाला तो मिचवा करतोय म्हणून ही गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे तर असं नाही की त्यानंतर आपण बघू योसेफ योसेफ पण सर्वात फर्स्ट वारतो तिकडं आणि त्यानंतर सर्व हे होतं असं की आपण बघू योसेफ हा सर्वात लहान होता याच्यामध्ये आपल्या एजमध्ये तरी पण तो पहिला वारला आणि बाकीचे भाऊ होते ते हळूहळू वारले आणि जिथपर्यंत एंडचा वारला तिथपर्यंत परवणी आपले काय केला आपल्या ज्यूइश माणसांवरती आपला त्याचा जात किंवा त्याला त्रास द्यायला लागला बोलला की अरे ही लोक अशी एवढी वाढत चालली आहेत आपल्याला डेंजर होऊ शकते तर त्यांनी काय केलं बोलते त्यांची पॉवर काय बोलते ते लोक स्ट्रॉंग माणसं आहेत बोलते तोरा स्टडी करतात वगैरे हा हे लोक स्ट्रॉंग माणसं आहेत ते लोक तोरा स्टडी करतात मी काय करतो त्यांची स्ट्रेंथच काढून घेतो म्हणजे ते लोक जास्ती पोरं नाही आणू शकतील ह्याच्यामध्ये पण इथं आपण बघू युसेफ हा कमी एजमध्येच वारले जातो तर विचारलं की का असं नाही की बाकीची भावं पण मोठी मोठी भावं होती आणि मोठी भाव म्हणजे 20 वर्षाची त्यापेक्षा अजून मोठी 30 वर्षाची 30 वर्ष त्या मोठे असताना असं लिहिलं आहे की जो कोण माणूस टॉप लेवलला येतो तर असं लिहिलं की त्याला ऐनारा म्हणजे नजर लागते आणि नजर ही गोष्ट चांगली गोष्ट नाहीये म्हणून युसेफ जो राजा बनला त्यावरती काय झाला नजर लागली सर्वांची अरे हा बघ किती बोलताय ह्याच्यामध्ये होता आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये काय बोलतात जेलमध्ये होता आणि तो एवढा त्यांनी आपला काय बोलतात एवेद एवेद म्हणजे नोकरासारखा होता आणि आता आपल्यावरती राजा झालाय सर्वांना खुश सर्वांनी म्हणजे चांगल्या नजरेने नाही बघितला आणि असं नाही की जेव्हा माणूस दुसऱ्याच्या गोष्टीवरती चांगल्या नजरेने बघत नाही असं नाही की त्या गोष्टीवरती त्याला नजर लागते
आणि आपल्या नजरेमध्ये एवढा पॉवर आहे की त्याला ती एफेक्ट करू शकते आणि ती डॅमेज करू शकते. तसाच योसेफ सदीक काय झाला, तो मोठा राजा झाला, सर्वांनी त्यावरती नजर टाकली. अरे हा बघ ना, सर्व छोटा भाव घरातला आणि तो मोठा राजा झालाय मिस्राईमचा. असं नाही की मिस्राईम जसा अंग्लिया, जसा इंग्लंड, जसा पुऱ्या वर्ल्डमध्ये ऑलमोस्ट कंट्रोल करायची, हाफ ऑफ द काय बोलतात अर्थवरती, तसाच मिस्राईम ऑलमोस्ट पुऱ्या वर्ल्डवरती कंट्रोल करत होती. की जेव्हा 7 वर्ष पुऱ्या वर्ल्डमध्ये भूक होती, तेव्हा काय केला, सर्वजण मिस्राईमला उतरले आणि त्या लोकांनी सर्वांनी ते पैसे खाली उतरवले, त्यांची लँड्स विकले, सर्व विकले जेवणासाठी. तर कोणचा कंट्रोल होता पुऱ्या वर्ल्डमध्ये, असं की मिस्राईममध्ये. आणि मिस्राईमवरती कोण हे होता, मग ते योसेफ हा आपला कंट्रोल करत होता. पण असं नाही की म्हणून माणसाने ट्राय केलं पाहिजे नाही नजर लावायला, नाही सर्वांची नजर खेचली पाहिजे, नाही नजर पण लावली पाहिजे. म्हणजे जर एक्झाम्पल, जर माणूस एक्झाम्पल पैसेवाला झाला, काय झाला, किंवा तर भाऊ कसे मासे मी त्याला लय दिले, तर दाखवत नको सुटू सर्वांना, अरे बघ मी आता मोठी चांगली नवीन गाडी घेतोय रेड कलरची, की सर्वजण बघत बसतील माझ्या गाडीकडं. असं लय की माणसांची नजरांनी त्याला डॅमेज होऊ शकते, त्या माणसाला त्या जी गोष्ट आहे त्याच्याकडं. म्हणून असूर आहे आपल्या अलाखाप्रमाणे, आपल्याला असूर आहे दुसऱ्यांच्या गोष्टीकडे बघायला. वेळो तहमूत आपल्या तोरामध्ये दिलेलं आहे. असूर आहे दुसऱ्यांच्या एक्झाम्पल घरामध्ये बघायला, अरे हे बघ किती काय ह्याचं घर किती हे आहे ते आहे, असं की आपण त्यांना नजर लावू शकतो. आणि असूर आहे अलाखामध्ये. म्हणून जर माणसाला माहिती आहे की तर मी त्या फॅमिलीकडे जाईन आणि तर किंवा त्या गोष्टीला बघीन, तर माझी नजर लागू शकते, म्हणून ट्राय केला पाहिजे नाही बघितलं पाहिजे त्या गोष्टीकडं. का, की जर माझी नजर लागते तर त्या माणसाला डॅमेज होऊ शकते, आणि ते डॅमेज कोणच्यामुळे झाला, मग ते माझ्यामुळं नको. आणि त्या माणसाने पण सांभाळला पाहिजे, त्याला माहिती असलं पाहिजे की नाही असं सर्वांना दाखवत सूट आता. म्हणजे एक्झाम्पल, रफ जमीर कोहेन आपल्या शिऊरमध्ये बोलले की माणूस कसा आपल्याला, म्हणजे जर खास बेजारात असेल त्याला लॉटरी लागली, तर त्याला आश्चर्य आहे एका झटक्यामध्ये दाखवला की मी ती पैसेवाला झालो, का की त्याला नजर लागू शकते. पुन्हा आता झाला की एक्झाम्पल, जर माणूस नॉर्मल आपल्या BSTच्या बसने जात होता सकाळी, ओके सकाळी कामावर जा संध्याकाळी ये, अचानक त्याला लॉटरी लागले आणि त्यांनी काय केला, त्यांनी मोठा घर घेतला, गाडी घेतली मोठीची मोठी, आणि ट्रॅव्हल करते, सर्वांना नवीन नवीन कपडे वगैरे. बोलते सर्वजण काय करतील, त्यावरती नजर टाकतील आणि होऊ शकते की त्याला डॅमेज होऊ शकते त्या माणसाला त्या नजरेने. मग ते काय कर, हळूहळू कर. म्हणजे एक्झाम्पल, हळूहळू तर तुझा लाईफस्टाईल थोडा वाढव, हळूहळू ट्राय कर. पहिले स्कूटर घे, नंतर बाईक घे, नंतर थोडी गाडी घे. असं हळूहळू केलं असं माणसाला लगेच नजर नाही लागणार तुझ्यावरती. की का, जर आपण बघू नॉर्मल माणूस कुठला गोष्ट जी करतो, जी पैशावाला माणसं करू शकतात, सर्वांची नजर जाते. तर साधा माणूस आहे आणि त्यांनी लग्न एवढा मोठा केला, एवढा खर्च केला, हे केला, तर सर्वजणांची नजर लागते, अरे आता कालपर्यंत मशिदीमध्ये 50 रुपयाला पण त्याकडे नव्हते द्यायला, आणि एवढं मोठं लग्न कसं केला त्यांनी, काय केला. तर होऊ शकते की त्या माणसाला पण नजर लागू शकते. म्हणून काय केलं पाहिजे, की का आपण जर तो पैसेवाला माणूस असेल, एक्झाम्पल एक्झाम्पल पैशावाला माणूस BMW घेऊन येते गाडी, ओके, किंवा मर्सिडीज गाडी घेऊन येते, माहिती तो पैसेवाला आहे, त्याकडे पैसे आहेत, त्यांनी घेतली विकत, तर कोण नजर नाही टाकणार त्यावरती. पण जर साधा माणूस अचानक दाखवायला लागेल की माझे किती पैसे आहेत, तर होऊ शकते त्या माणसाला नजर लावू शकते. आणि ही नजर ही गोष्ट नाही, सर्वात चांगली गोष्ट आहे आपल्या तोरामध्ये. म्हणून जरी माणसाची पोरं चांगली भाऊ असे मार्क्स भेटत असतील आणि कुठं चांगले म्हणजे चांगला वागणूक असेल, स्कॉलर्स असतील, तोरामध्ये स्कॉलर्स असतील आपल्या स्टडीजमध्ये, असं रे सर्वांसमोर सांगत सुटायला, की होऊ शकते त्या लहान पोरांना त्या दुसऱ्या माणसांची नजर लागू शकते आणि ते लोक सक्सेस नाही होतील परत. म्हणून बोला पाहिजे, जर कोणी विचारलं अरे कसे आहेत पोरं, नाही चांगली आहेत भाऊ, कसे काय नाही करतात, कधी कधी हेल्प, कधी कधी जरी काही चांगली क्वालिटीज घरातली असतील, जरी त्याची बायको असेल, जर घरातले नवरा, बायको नवऱ्यांमध्ये पण जी जाते फ्रेंडला सांगते, अरे बघ माझ्या नवऱ्याने असा केला, नवऱ्याने असा दिला, हे दिला, होऊ शकते की त्या नवऱ्याला नजर लागू शकते. आणि उलट तेच बोलतोय का, नको ना, आपण बोलला पाहिजे नको भाऊ कसे तुझा बाबा शेम असे तुझा बोलू शकतो ऑल द टाइम. पण दुसऱ्यांसमोर डोळे काढून दाखवला की बघ किती मला चांगला भेटलाय, किंवा माझ्या घरी किती चांगला चालू आहे आणि किती मला चांगला सक्सेस भेटे, ही सर्वात नाही चांगली गोष्ट आहे सांगायला. की ना सर्वांचे नजर चांगले असतात कुठे, फक्त दोन माणसं असतात
जे माणसावरती जळत नाही, तर बोलते त्याचे टीचर असतो, तो टीचर असतो, त्याचा राग बोलतात त्याला. राग किंवा टीचर असतो, तो कधी जळत नाही माणसावरती, त्या स्टुडंट्सवरती का? बघतात की स्टुडंट सक्सेस होते, मी शिकवलंय त्याला, चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडील. आई वडील पोरांच्या सक्सेसवरती कधीच ते लोक जळत नाही. आज हे आपले जे मिनिमम गोष्ट आहे ते सांभाळली पाहिजे. आपण बघू पराशामध्ये असं नाही की मुशर्रफ जेव्हा परोच्या घरामध्ये एंट्री करतो, म्हणजे बतेवर परो त्याला भेटतं, आपल्या येवरमध्ये टोपलीमध्ये भेटतं त्याला. आणि ते काय करतं, ती त्याला घरी घेऊन येतं. आणि असं की आपल्या परशामध्ये वै बयमीमय वैद्यलो मुशे वैचे एलेखा वीर सिवलोता, म्हणजे असं नाही की या दिवसांमध्ये काय करतो मुशरफीन कोणच्या घरी मोठा होतं, शनी म्हणजे मर्सी केला एवढा मोठे राजा हे आहेत, म्हणजे आपला सदिक मुशरफेनु असं आहे. असं तो काय बोलतो की एवढा मोठा चांगला माणूस आहे, असं काय करतो कमीत कमी आपला मोठ्या ठिकाणी वाढला पाहिजे मुशरफेनु, म्हणून तो राजाच्या घरात वाढतं. पण तरी पण असं नाही की जेव्हा तो वाढतं आणि तो आपल्या ग्राउंडवरती येतं बाहेर, म्हणजे त्याच्या पॅलेसमधून बाहेर येतो, तो काय करतं, तो त्याला माहिती असतं की तो ज्यूइश आहे, त्याला बोलतात की तो ज्यूइश आहे. आणि तो बघतो की त्याचे फॅमिलीजवाले किंवा त्याचे कम्युनिटीवाले किती त्रासामध्ये आहेत. आणि तो काय करायचा, त्यांना जाऊन मदत करायचा. बघा तर कोण म्हातारा माणूस आहे, तो उचलू नाही शकत तिकडे त्या कामामध्ये, त्याला जाऊन मदत करायचा. तो बघते कोण फॅमिली आहे जे जे खायला नाही, त्यांना जाऊन खायला द्यायचा. बोलते एवढी तो स्वतः म्हणजे राजासारखा बसून सोडून, थोडा म्हणजे तो कम्फर्टेबली होता, तो सोडून काय करायचा, तो आपला तो आपला काय करायचा, तो बाहेर आपल्या फॅमिलीजला किंवा कम्युनिटीवाल्यांना हेल्प करायला यायचा. असं नाही की रबी एलेझर बेन रबी योसी गलील बोलतात, की जेव्हा तो काय करायचा, तो बघायचा की कुठला माणूस म्हातारा माणूस आहे आणि त्यावरती काय सामान आहे, तर तो बोलतो नाही, तू बस आराम कर, मी तुला मदत करतो. असं नाही की हशेम बघतो, अरे बोलते बघ, तो माणूस आपल्या राजासारखा लाईफ सोडून काय करते. माणसं बोलले अरे मला एसी मधून काय, तर गरमीमध्ये मिच्राईम म्हणजे इजिप्तमध्ये जी काय बोलतात एसी असतात, आपलं गरमी असते त्या, ती एसी सोडून तो कुठं काय करते, त्या गरमीमध्ये माणसांना मदत करायला जाते. बोलते हा माणूस, हशेम बोलते की बघ, हा माणूस किती म्हणजे दयाळू माणूस आहे. बोलते स्वतःचा कम्फर्टेबल सोडून तो दुसऱ्या माणसांच्या त्रासाला सहन करायला जाते. बोलते हा माणूस आहे जो आमचं काय करेल, फ्युचरमध्ये आपल्या ज्यूश माणसांना बाहेर काढेल. कशावरती? होऊ शकते की छोटी गोष्ट बघितली हशेमनी, की जर आपण विचार केला तर बघू आपण किती म्हणजे माणूस कधी कधी दुसऱ्यांना हेल्प करतो. स्वतः भाऊ असं गाडीमध्ये बसलाय, पण नाही कोण आला त्याला बघतो, ते अरे त्याला छत्री नाही, जाऊन काय करतो, त्याला घेतं मदत करतो रस्ता क्रॉस करायला. मशीद जातो, बघतो ते कोण माणूस आलाय, त्याला पाण्याचा ग्लास देऊन देतो. बोलते आपल्याला ही गोष्ट कधी कधी छोटी वाटतात, पण हशिमला ही गोष्ट लय मोठी वाटतात. की काय ऑल द टाइम माणसं काय करतात, ऑल द टाइम माणसं आपले मोठी मोठी आपले कामं करायला धावतात, पण छोटी कामावरती कोण लक्ष नाही देत. पण असं नाही की हशेम आपली छोटा काम जर माणसाने केला, बघितलं अरे कोण आता एवढा ऊन आपलं काय म्हणतात बाहेर गरमी आहे, कोण आला मशिदीमध्ये, कोण घरी आला, आता डायरेक्टली तुला पाणी काढून देतोस थंडा. कोण बघतस की आपला म्हातारा माणूस आहे, त्याला जाऊन मदत करतस पिशवी उचलायला. बघतस की अरे नाही नाही आंटी मी मदत करतो, अंकल मी मदत करतो, घेऊन जातो वरती, किती दुसऱ्या माळ्यावरती आहे, मीच घेऊन जातो, तिसऱ्या माळ्यात आहे, मी घेऊन जातो. असं लय की छोटी छोटी गोष्टीमध्ये अक्षम बघतो की किती तो इम्पॉर्टंट गोष्ट आहे. का? की मोठी मोठी माणसं सर्व करायला धावतात, पण एक छोटी मोठी माणसं काम असतात, ती नाही सर्वजण. जसं मुशर्रफीनं काय केला, मुशर्रफीनं नाही मोठी मोठी कामं करायला गेला, नाही कोणाला गेला मारामारी केली तिकडं आणि हे ते, पण त्यांनी काय केला, त्यांनी ही छोटी मोठी जी कामं होती ती मदत करायचा. तर तसं आपण बघू की मुशर्रफीनं जेव्हा
जेव्हा असं की मुशर्रफीन बघतं की दोन ज्यूश माणसं हे करतात, आपलं भानगडी करतात, सदन भानगडी करतात वगैरे, तो जाऊन काय करतो, आपल्या ज्यूश माणसांना वाचवतो ते ना. आणि जेव्हा ज्यूश माणसांना वाचवायला काय करतो तो, असं की त्यांनी असं की आपल्या मिस्राईमचे जे सोल्जर असतात त्याला पण मारून टाकतो. का की नाही, माझी कम्युनिटीचे माणसं आहेत, ज्यूश माणसं आहेत, असं कसा, आणि तिकडनं भागून जातं. जेव्हा तो इत्रोकडे जातं, असं किती वर्ष तो काय करत असतो, तिकडचे शीप्स आणि गोट्स वगैरे सांभाळत असतो. एक दिवशी काय होतं, एक दिवशी एक छोटा शीप असतं, ते काय करतं, तो निघून जातं, ग्रुप असतो, त्या ग्रुपमधून बाहेर जातं. तो त्याच्या मग धावतो धावतो बघते तर काय, तो कुठं धावते, जिकडे छोटी रिव्हर असतं तिकडं पाणी प्यायला. आता असं लिहिलंय की जेव्हा तो तिकडे धावतो तर काय करतं, तर मुशर्रफ म्हणतो, अरे त्याची बात करायला लागतो, बोलते अरे तुला ताण लागलेली मला बोलायचं ना, मी तुला घेऊन आलो असतो. आणि तेव्हा ती म्हणजे एवढा मर्सी करतो, त्याला उचलून परत घेऊन येतो खांद्यावरती, त्या छोट्या शिपच्या ह्याला, चाइल्डला, पोराला, छोट्या शिपला परत उचलून घेऊन येतो. हास्य बघतो, अरे बघ किती म्हणजे लेवलला आहेस, की तू केअर करतोस. मग ते तूच विचारत सेम, जेव्हा आपण आपला मामा म्हणजे आपला मिस्राईमध्ये इजिप्तमधून बाहेर निघू, तर बोलते तू असशील त्यांचा लीडर, जो घेऊन बाहेर येशील. तसं आपण बघू, आपल्या दाविदा मेलेख वरती पण लिहिलंय त्याला, की दाविदा मेलेख त्याच्या घरी काय करायचा, शिप्स वगैरे सांभाळायचा. आणि असं नाही की तो काय करायचा, त्यांनी ते शिप्स तीन ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले, ग्रुपमध्ये. बोलते सर्वात जे छोटे पोर असतात शिप्सचे, मीडियम असतात, आणि सर्वात म्हणजे मोठे हे असतात, जुने आपले शिप्स. आणि तो सर्वात पहिले काय करतात, जे जर त्यांना कोणा घेऊन जायचं खायला, तर सर्वात पहिले कोणाला सोडायचं असलेलं आहे, सर्वात छोट्या पोरांना. छोटे जे शिप्स असतात का, ते असं की ते ग्रास, त्यामध्ये तीन लेवल असतात, वरतीच एकदम लाईट असतो, मध्ये थोडा मीडियम, आणि एकदम काय म्हणतात, हार्ड, म्हणजे हाडे असतात, काय म्हणतात, ग्रास असतो. असतो काय करतात, की जर तो सर्वांना सोडेल तर मोठी शिप्स काय करते, ते खाऊन टाकतील सर्व, आणि त्या छोट्या शिप्सला ते खायला नाही भेटणार. म्हणून तर काय करायचा, असं लय की तो आपला त्या छोट्या शिप्सला पहिले सोडायचा, त्याला कोणा पोट बीट भरून चांगला झाला की नंतर मग मीडियमला सोडायचा. आणि त्यानंतर जर अजून काही प्रश्न असेल, अजून कोणाला प्रश्न असेल तर काय करायचा, अजून कोणाला प्रश्न असेल तर तो आपला कोणाला म्हणजे हा, अजून काही राहिलेला असेल तर तो मोठ्या शिप्सला सोडायचा. म्हणून असं नाही की हशेम पण बघतं की दाविदा मेलाखला किंग बनवला का, की ऑल द टाइम तो केअर करायचा आहे, असं नाही. म्हणून हशेम ऑल द टाइम कोणाला बघतो, की जो माणसाला दुसऱ्याशी केअर आहे, तो बघतो की काय, की दुसरा माणूस त्याबद्दल केअर करतोय. तसाच हशेम पण आपल्यासाठी, त्या माणसासाठी ऑल द टाइम केअर करतो. असं नाही की आपलं गमरा, हे सांगतो काय झालं तिकडं, गमरा तुवोत मध्ये लिहिलं आहे, रबी योशुआ बिन लेवी. असं नाही की असे 10 माणसं जे आहेत, जे आपले गनेदेन म्हणजे हेव्हनला विथ विथ त्यांच्या बॉडीमध्ये गेलेत. विथ म्हणजे अशी 10 माणसं आहेत जी विथ बॉडी, म्हणजे त्यामध्ये एक कोण होते, असं नाही की त्यामध्ये एक बतियाबत परो, जे मुशर्रफींना वाचवला, एलिएझर रेवेद अब्राम, खरं बेनार, एलिया नबी. जसं ते नाही, त्याची म्हणजे कबर आहे कुठं, त्याची पुरी बॉडी कुठे आहे, वरती आहे. असं त्यांनी काय केलं तिकडं, त्यांनी आपला अं, तसे त्याच्यामध्ये एक कोण होता, असं की रबी अशोबेन लेवी, त्या 10 माणसांमध्ये आहे. आज इथं सांगितलंय की जेव्हा रबी अशोबेन लेवी त्यांचा टाइम आला एंडचा, तसं की जर नॉर्मल माणूस असतं तर मला खमावे, जो काय म्हणतात, जो सैतान येतो आपला जीव घ्यायला माणसाचा, तो त्याला विचारत नाही. पण सद्दीकीमला तो काय करतो, मोठे तोराचे मोठे आहेत, ते लोकांना विचारून घेऊन जातं, चला टाइम झालाय, मला तुला घेऊन जायला लागेल. आज असं नाही की आज असं नाही की काय, एक मिनिट हं. जसं नाही की ते रबी ऐशोबेन लेवीकडे येतात, मला खमावेत, होतात, चला तुमचा टाइम झालाय, मला तुला पुढच्यावर मी घेऊन जायला लागेल. रबी ऐशोबेन लेवी बोलतात, मिस्टर ठीक आहे, मी तुझ्यावर यायला तयार आहे. की ते लोकांना परमिशन मागतात, नाही सध्या लोकांना डायरेक्ट घेऊन ते लोक हे करतात. आणि ते काय करतात, युशोबिन लेवी आपला त्याला बोलतात, ठीक आहे मी येऊ शकतो, पण मला माझी जागा दाखव गानेदेन मध्ये कुठे आहे, म्हणजे हेवन मध्ये माझी जागा दाखव, मी कुठं बसणार आहे. तो तर मला खमावीत बोलतो, तर मला काम तर माझा केला पाहिजे, मला प्रॉब्लेम काय, मी त्याला माझ्या सोबत घेऊन जातो, त्याला जागा दाखवतो, आणि त्याच्यानंतर त्याचा जीव घेऊ शकतो.
तो तो घेऊन जातो तिकडे रस्त्यामध्ये, पण तो बोलतो मला रबी योशुआ बिन लेवी बोलतात, नाही मला भीती वाटते की तू मला, तुझ्या हातामध्ये तलवार आहे मोठीच्या मोठी, होऊ शकते की काय, होऊ शकते की तू मला मारशील रस्त्यामध्ये, म्हणून मला नाही पाहिजे की मला भीती वाटते, तू ते नाही घाबरू नको, तू ते नाही, मला ते माझ्या हातामध्ये मी सांभाळून ठेवतो साईडला, की तू मारू नाही शकत मला रस्त्यामध्ये. मला विसरत आहे त्याला देऊन टाकतं तलवार. आणि त्याला कुठं घेऊन जातं, जिकडं वॉल असतं आपली, गणे देऊन जातं, बोलतं बघ इथं वरती वरतून बघ, तुझी जागा तिकडे आहे, अशी अशी ठिकाणी आहे जागा. तर रबी यशोबिन लेवी काय बघतात, बघतात की हा ठीक आहे इथं जागा आहे, तो काय करतात, रबी यशोबिन लेवी आतमध्ये उडी मारून टाकतात त्या गनेदेनमध्ये, हेव्हनमध्ये, आणि त्यांची तलवार पण त्यांच्यासोबत घेऊन जातो तो. तर मलाखा मावेत, सैतान असतो त्याला अलाउड नाही आतमध्ये जायला, तर त्याला बाहेर कसं काढेल. आणि असं नाही की वरती लय मोठा आवाज येतो, मग ते आवाज येतो की अरे असं कसं झाला की जिवंत माणूस इथं डायरेक्टली आला वगैरे, कोणी आणला हे ते. तर मला हा माहित होतं की असं असं झालं आमच्याकडं. आणि रबी योशा बिन लेवीनी शपथ घेतली की तो इकडनं जाणार नाही. वरती ते लोक जजमेंट करतात आणि बोलतात चल, रबी योशा बिन लेवी हा मोठा सद्दिक आहे, त्याला ठेवून दे इकडंच. पण त्याला रबी योशा बिन लेवीला बोलतात ते एकच आठ आहे, त्याला त्याची परत तलवार देऊन टाक. आणि का, की त्याला कंटिन्यू त्याचं काम केलं पाहिजे वर्ल्डमध्ये, की जर ती तलवार नसेल तर तो माणसांचा जीव नाही घेऊ शकत. तर रमेश म्हणले बोलतात विसर ठीक आहे, मी इकडेच राहीन, मी खाली नाही उतरणार, मी तलवार द्यायला तयार आहे. तो तरी असं नाही की रबी यशो बी त्यांच्यामध्ये स्पेशल हे होता, काय बोलतात क्वालिटी होती, की ते कधीच त्यांनी खोटा नाही बोलला, आणि जे त्यांनी तोंडातून काढलंय ते त्यांनी पुरा केलंय. म्हणून जेव्हा ते बोलतात मी निघणार नाही, असे मुद्दे कसे त्यांनी तोंडातून काढले, त्यांना त्यांनी केला पाहिजे की ऑल द लाईफ त्यांनी जे काय बोललाय, म्हणजे जर तो बोलला मी असं असं करणार आहे मशिदीमध्ये, असं असं देन जाऊन दिलंय त्यांनी, कधीच म्हणजे असा मागं आपला हात नाही उचललाय. असं नाही की, एक मिनिट तो आज त्यानंतर, आणि त्यांच्यामध्ये अजून एक क्वालिटी कुठली होती ते, म्हणजे ज्यांचा मेंटली माणसं नाही जागेवरती आहे, त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यांना जाऊन नाही सांभाळायचे ते, त्यांच्यासोबत जाऊन सोबत बात करायचे, त्यांना आंघोळ घालायचे, त्यांना म्हातारे जे असतील जे नाही स्वतःहून काय करू शकत त्यांना जेवण देऊन द्यायचे वगैरे, हे सर्व काय करायचे, ते मदत करायचे. आणि त्यांच्यामुळे पण त्यांना बोलले की चल राहून दे, आता माणूस एवढा म्हणजे स्पेशल माणूस आहे, तर ठेवून दिला. त्यानंतर ही गोष्ट सर्वांना खाली समजली वर्ल्डमध्ये. एक दिवशी काय झाला, एक दिवशी लेखन में निगेब तिरतोशी मी रबी खनीना बेन पाप बरपापा, रबी खनीने बन पाप बरपापा, त्याचा पण माराचा दिवस आला. आणि कोण आला त्यांच्या समोर, तो मला खमावेत, जो जीव घेतो तो. त्यांनी पण बोलला अरे चला तुमचा टाइम झालाय, मला घेऊन जा लागेल. तो बोलते नाही नाही, मी नाही येऊ शकत, मला पहिले जागा दाखव कुठे ती म्हणजे गन्नेदेनमध्ये. तर तो सैतान बोलतो "बस, तो आता थोडा हुशार झालाय, तो बोलते काय तुला वाटलं की मी दोनदा येडा होऊ शकतो, मला माहिती आहे की पहिले रबी बिन लेवीनी मन मला येडा बनवलेला, आणि तिकडे घेऊन गेलो आणि त्यांनी तसेच गेले, मला हा माझं काम नाही आहे होते. तर तो रबी खनीने बेन पापा बोलतात त्याला काय, रबी बिन लेवी माझ्यापेक्षा तो जास्ती तोरा शिकलाय, मी पण तोरा शिकलोय, पण मी पण तोरा जास्ती शिकलोय, बोलते केन तुझा तोरा पण जास्ती आहे, सर्व जास्ती आहेत, पण तू रबी बिन लेवी त्यांच्यासारखं काम नाही केलंस, म्हणजे ते काय काम करायचे असले. एक मिनिट बोलते, ते लोक काय करायचे, ते दुसऱ्यांना जाऊन मदत करायचे, आणि तू ते नाही काम करतस. बोलते म्हणून त्यांचा जो लेवल आहे तो तुझ्यापेक्षा जास्ती आहे. जिथं पण बघू की होऊ शकते की माणूस ऑल द टाइम थोडा स्टडी करते, ऑल द टाइम सर्वांना किलो तेलीम वाचते, सर्व असते, पण जर मिचवत करते, फिरीन बांधते, शब्दात सांभाळते, सर्व करते, पण त्याच्यामध्ये अजून एक क्वालिटी नसेल, ती क्वालिटी म्हणजे काय, बोलते सांभाळायची, म्हणजे दुसऱ्या माणसांना मदत करायची, किंवा ज्यांना गरज आहे त्यांना मदत करते, चॅरिटी करते, जेवण जाऊन देते. हे बोलते कमीत कमी हे मिनिमम क्वालिटीज माणसामध्ये असले पाहिजेत. बोलते जर जर ती क्वालिटीच्या माणसामध्ये नसतील, तर होऊ शकते की त्याचा तोराचा पण जास्ती त्याला इम्पॉर्टन्स नाही भेटू शकत, का की आपण तोरा कशासाठी शिकतोय, ते मिचवत करायला. आणि जर माणूस तर तोरा नाही शिकत आणि तो मिचवत नाही करत, सांभाळत, त्या तोराचं पण काय त्याला उपयोग नाही होऊ शकत.
चाललंय. एक मिनिट हा. इथं अजून एक हे होता. हा. चाललंय. एक मिनिट. एक म्हणजे घुमारामध्ये लिहिलं आहे. नाही नाही. रबी आपल्या मत्स्याच्या तानीतमध्ये असं आहे की रबी ब्रू का पगार इलियानवी एक दिवशी त्यांना इलियानवी भेटतात. शुकमध्ये. आणि त्याला विचारतात की चला आपण शुकमध्ये शुक म्हणजे आपलं काय बोलतात मार्केटमध्ये. आणि रबी शोबेन रबी ब्रू का त्या इलियानवीला विचारतात मला एक सांगा फक्त की तुम्ही इलियानवी तुम्हाला दिसतं प्रत्येक माणसावरती काय आहे. ओके. तर मला सांगा इथं किती माणसं गॅनेदिनमध्ये बसतील. तो पुऱ्या मार्केटमध्ये बघतो. बोलतं की काय अरे इथे एक पण माणूस नसा जो गार्डन मध्ये आपल्या गणेदेनमध्ये बसेल. तर बोलते काय एवढी माणसं आहेत. हजारो माणसं फिरत आहेत. आणि तू बोलतोस की एक पण माणूस बसणार नाही. तर बघा बरोबर कोण असेल तर बोलते थांब परत बघतो बघते तर काय इथं एंडला एक दोन माणसं असतात बोलते ही दोन माणसं ते गणेदेनमध्ये बसतील. तर तू बघतो तर किती साधी माणसं असतात. तर रबी ब्रूक त्यांच्याकडं आणि नवी भेटायला जातात त्याला. त्याला विचारतात अरे मी बघतोय की तुम्ही स्पेशल आहात वरच्या वर्ल्डमध्ये. म्हणजे काय काम आहे तुमचा. तुम्ही तोरा वगैरे सांभाळता बोलते की ना आम्ही लोक तोरा पण स्टडी करतो टाइम भेटला वगैरे मी सोबत करतो. मग ते अजून काय कामं करता बोलते नाही आम्ही लोक इथं शूकमध्ये येतो आणि जोकरचे कपडे घालून काय करतो इथं माणसांना हसवतो हॅपी करतो. बोलते हां तेल्याने बोलतात बोलते बोलतात की काय बघ हे त्यांचं क्वालिटी स्पेशल आहे का की ते माणसाला हॅपी करतात माणसं जी दुःखी येतात कधी कधी नाही त्यांना एवढा म्हणजे टाइम चांगला चालू असतात ही माणसं काय करतात त्याला त्या लोकांना हॅपीनेस आणतात त्या लोकांना म्हणजे हसायला हे करतात बोलते या माणसांना काय केलं पाहिजे या माणसांना या माणसांना गाणे देणे म्हणून इथं आपण बघू जो माणूस कम्युनिटीमध्ये असतो सर्वांना हेल्प करतो नाही कम्युनिटीमध्ये असतो दाखवायला की अरे बघा मी प्रेसिडेंट आहे कम्युनिटीचा किंवा मी आपल्या कुठल्या स्पेशल पोझिशनवरती आहे नाही प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण केला पाहिजे मिक्सवासाठी जरी माणूस चांगल्या पोझिशनला असू शकतो की सर्वांना वाटते की तो मिक्सवा करते पण त्या मनामध्ये आपल्या रिस्पेक्टसाठी आहे नाही हेल्प करायची जिथं असेल नाही की त्याचा मिtzvotचं पण काय इम्पॉर्टंट नाही राहत की का की आपण मिtzvot कशासाठी करतो मागचं पहिले आपण शिवरीमध्ये बात केली आपण मिtzvot कशासाठी सांभाळतो चला की हशे मी सांगितलं म्हणून नाही आपल्याला बोलतात की मजा वाटते किंवा आपल्याला काय बोलतात बरा वाटतं अरे मिtzvot पाळले मी आता नाही नाही सदर तो आपण कंटिन्यू करू आपल्या अलाखोत शबाचे एक मिनिट बुक खोलतो. आता लय की असुलितो लिफना किदुश म्हणजे आपण मागच्या शिवरीमध्ये बात केली आपण किदुश कुस किदुश मागच्या शिवरीमध्ये बात केला आपण कशी किदुश केली पाहिजे कुठला किदुशला ग्लास वापरला पाहिजे काय केलं पाहिजे आणि या शिवरीमध्ये आपण बात करू त्याचं कंटिन्यू मी किदुशच्या पहिले काय टेस्ट करू शकतो की नाही म्हणजे माणूस बोले अरे मला ताण लागले मला भूक लागले किदुश करू शकतो की नाही आता असं लय कॅसोलितो लिफणे किदूष म्हणजे असुऱ्या माणसाला किदूच्या पहिले काय टेस्ट करायला अफिलो माईम म्हणजे पाणी तरी त्याला असुऱ्या काय करायला त्याला असुऱ्या टेस्ट करायला अफिलो इमित खिलू बेतेर बेओदिओ म्हणजे एक मिनिट फिलित खुल बेओतेर बेओदिओ शिचरी क्लासिक प्रोस म्हणजे जरी माणूस बोलला "अरे चल मी आता दुपारी आलो ओके दुपारी म्हणजे 5चा शबात आहे मी 4:30 4:15ला आलो घरी माणूस आला कामावरती वागलो तरी मला एक काम किंवा भूक लागली जेवायला दे आणि तो बसला टेबलावरती जिथपर्यंत गरम केला वगैरे आणला तिथपर्यंत शबात एंट्री झाला असं आहे की जेव्हा शबात एंट्री होतं त्यांनी तेव्हा काय केलं पाहिजे स्टॉप केला पाहिजे नवीन टेबल क्लॉथ टाकला पाहिजे आणि किदूश केली पाहिजे जर त्याला कंटिन्यू खायचं आहे ओके अलाउड आहे किदूशच्या म्हणजे जेव्हा कॅन्डल लाईटच्या
नंतर पण तो बोलेल की अरे सर आता माझा शबात एंट्री झालाय, ठीक आहे तो किद्दूश करू शकतो, खाऊ शकतो. पण कंटिन्यू खायला त्याला असूर आहे का? की जेव्हा सनसेट होतं, आता शबात एंट्री झाला, मला काय गोष्ट अलाउड करतो शबातला कंटिन्यू करायला खायला? बोलते किद्दूश. किद्दूश ही मला परमिशन देते कंटिन्यू करायला. जसं आपण बघू रात्री आपल्याला किद्दूश करतो, यो मशिशी वैकुल शमामी व्यारेच, ही आपल्याला काय करते? ही आपल्याला परमिशन देते आपला कंटिन्यू हे करायला, खायला. ओके, मला काय जेवायचं आहे, काय करायचं आहे, किद्दूश केली पाहिजे. जसं सकाळी आपण नमाज करतो, शखारीत केली, मुसफ केली, त्यानंतर काय करतो, किद्दूश करतो. ही किद्दूश ही गोष्ट जी आहे ती आपल्याला अलाउड करते कंटिन्यू खायासाठी. सकाळी केली, रात्री काय करतो आपण जेव्हा मुत्सळ शबातला पण बघू आपण काय मला अलाउड आहे, कधी मला अलाउड आहे खायला? हफ्त्याला केल्यावरती. विदाऊट हफ्त्याला मला असूर आहे खायला. ओके, तसं आपण बघू की तू अशी गोष्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणून जर माणूस कुठल्या जेवणामध्ये असेल किंवा जेवण आणलंय तो कंटिन्यू करते खायला, आणि आठवण लागलं अरे सनसेटचा टाइम झालाय, त्यांनी काय केलं पाहिजे, तिकडच बंद केला पाहिजे सदन, आणि त्यांनी धूश केली पाहिजे, आणि त्यानंतर त्याला अलाउड आहे कंटिन्यू खायला सदन. तो जर माणसाने चुकी झाली म्हणजे तो खाल्ला आणि त्याला आठवण नाही आली शबात आहे आता. ओके, नॉर्मल तो डे कामावरती गेलेला, आला 4 वाजता, त्या रूमही थोडा बसलेला, त्याचा काम होता काय होता, आणि खात बसलेला. जरी माणसाने चुकीने खाल्ला, आता बोला अरे चल मग डॅडी कुठे आहेत, त्याला वाटलं कुठे बाहेर गेलेत, आणि खरं म्हणजे शबातची एंट्री झाली एक वार त्यांनी बघितलं नाही, कॅन्डल कॅन्डल चालू आहेत, म्हणून आपण बोलतो कॅन्डल मस्ट आहे शबातला. जरी आपण नाही कॅन्डल पासून त्या एन्जॉय करतो, आपण कुठल्या लाईटवरती एन्जॉय करतो, इलेक्ट्रिकवरती, तरी पण इम्पॉर्टंट आहे की माणसाला माहिती पडतं आज काहीतरी स्पेशल आहे, आज शबात आहे आणि आज थोडं स्पेशल आहे. म्हणून आपण जरी आता त्या कॅन्डल लाईट असं की पहिलेच्या जनरेशन्समध्ये त्या कॅन्डलचा उपयोग करायचे, कॅन्डल लाईटचा. म्हणून ते इम्पॉर्टंट होते. पण आजच्या जनरेशनमध्ये कोण उपयोग करते, मग कोण बघत नाही, बोलत नाही अरे नाही घरातली लाईट नको लावू की शबातची कॅन्डल चालू आहेत, ती पुऱ्या घरामध्ये लाईट देईल. नाही, आपण कोण एन्जॉय नाही करत त्यापासून, तरी पण ती इम्पॉर्टंट आहे कशासाठी? आठवण द्यायला की आता शबात आहे. म्हणून जर माणूस कुठला किचनमध्ये आला, म्हणून इम्पॉर्टंट कोणाला दिलाय, बायकांना दिलाय की शबातचे कॅन्डल लावतील का? की ऑल द टाइम ते लोक किचनमध्ये असतात आणि ते लोक जवळच तिकडे कॅन्डल लाईट लावतात. मग त्याला आठवण येते अरे नाही नाही शबात आहे, कॅन्डल बघून. की नॉर्मल डेज माणूस 6 दिवस रुटीनमध्ये त्याला काय करतो, संध्याकाळी गॅस लाव, जेवण बनव, हे बनव, ते बनव. तर त्याला आठवण कशी राहील आता शबात आहे? तर एक साईन आहे आपल्याकडं, ती म्हणजे कॅन्डल लाईट. जर माणूस चुकीने नाही बघितला तरी तो बसलेला रूम मध्ये, मी खात बसलाय, बघते तर काय आपला शबात पण एंट्री झाला, ते बायको आंघोळ विघोळ करून आली, कॅन्डल लाईट लावली वगैरे, आणि बघते तो अजून खातोय. तरी पण जरी त्यांनी कंटिन्यू केला चुकीनी खातोय, तो बोलते अरे चल मी 1 तास झाला मी खातोय, शबात 1 तास पहिले एंट्री झाला. तर किदूष करायची गरज आहे की नाही? जरी माणसाने चुकीनी जेवला तरी त्याला मस्त आहे किदूष करायला. म्हणजे तू घरी आला, ओके, घरी आला वगैरे, नाही ना माझीला नाही ती लांब होता त्याच्या, अम, घरी आला आणि त्यांनी जेवण घेतला, जेवण वगैरे झालं त्याचा, आणि तो झोपायला गेला, बघते तर कोण आले, ते डॅडी आले. डॅडी म्हणते अरे काय करतोस आज, शबात आहे पण किदूश केली पाहिजे. तो ते माझं तर जेवण झालं, आता मी काय करू? जरी त्याचं जेवण झाला, जरी त्यांनी चुकीनी त्याला वाटलं की आज शबात नाही आणि त्यांनी सेवदा केला नाही माहिती काय, तरी पण त्याला मस्ट आहे आता परत किदूश केली पाहिजे. की का किदूश ही गोष्ट नाही मिस होत. जरी आपण मागच्या शिवरीमध्ये बात केली, जर माणूस काय झाला, जर माणूस हा शबात लेट घुसते, एक्झाम्पल इस्रायलमध्ये कधी आपल्या समरमध्ये काय करतो, शबात 7:30-8ला घुसतं, तो बोलतो, चल मी जरा झोपायला जातो. तर इथं प्रश्न विचारला शावल नाही की should woman would not invite all the members when lighting the Shabbat candle? जर घरी असतील तर चांगली गोष्ट आहे, ते आमीन बोलू शकतात. पण जर घरी नसेल तर, एक्झाम्पल पोरगा गेलाय स्कूलमधून यायचं असेल किंवा कामावरून परत नाही आलाय आणि कॅन्डल लाईटचं टायमिंग झालाय, किंवा बाहेर झोपलेलं असतील, आज नाही मस्त आहे, त्याला उठवायची गरज आहे त्या लोकांना. ओके, की मी इनफ आहे घरातलं कोणतरी कॅन्डल लावते आणि इनफ आहे. जर घरातली बायका असतील तर मग चांगली गोष्ट आहे की सर्वजण येतील, एक बाई बराखा करेल, सर्वजण कॅन्डल लावतील. पण गवारी म्हणजे माणसांना नाही मस्त इन्व्हाइट करायला त्या कॅन्डल लाइटिंगसाठी. ओके.
सर तो कशाचा विचारल्यानंतर विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तर तो जरी तो झोपायला गेला, म्हणजे शबात एंट्री होते 8 वाजता, आणि तो 7 वाजता झोपायला गेला, आणि तो बोलला मी उठीन आणि किदूश करीन. झाला की काय, डॅडी मम्मी आले, त्या लोकांनी किदूश केला, बोलले नाही तो थोडा ती तब्येत थोडी वीक वाटत होती, त्याला झोपून दे. आणि तो माणूस झोपून कंटिन्यू गेला कधीपर्यंत, सकाळपर्यंत. सकाळी उठतोय तो बोलते अरे, केन आपल्याला माणसांना इन्व्हाइट करायची गरज नाही, की आम्हीच बायकांचं आहे. नको, माणसांनी पण जर एकटा राहत असेल त्यांनी कॅन्डल लाईट केली पाहिजे, पण जर बायका असतील घरात तर नाही, मस्त आहे माणसांनी त्यांच्यासोबत समोर मागं उभं राहून तिकडे आमेन बोलला पाहिजे. ओके, की इनफ आहे, घरात कोणतरी एक कॅन्डल लावतोय, मी आपला कधी कधी माणूस कंटिन्यू करतोय काम, आंघोळ करायला गेलाय, नाही थांबाची गरज आहे, बाई बोलते अरे टाइम जर आहे शबातचा कॅन्डलचा, ती लावू शकते, ती तयार आहे. माणूस अजून तयार नाही, माणूस कुठे आहे, आपल्या आंघोळ्या गेलाय, तो मशीद जाणार आहे आता. नाही, त्यासाठी थांबाची गरज आहे, टायमिंग आला, बाई बघते टायमिंग आला, घरातली त्या घरातली मम्मी असेल किंवा पोरगी असेल, दोघं जण मिळून कॅन्डल लाईट लावू शकतात. माणसांचं नाही, मस्त आहे की आपण जर मागच्या शिवरीमध्ये जर बात केली, तर कधी शब्द एंट्री होतं माणसांसाठी आणि कधी शब्द एंट्री होतं बायकांसाठी. माणसांसाठी शब्द कधी एंट्री होतं, शकिया, म्हणजे जेव्हा आपण मशीद जातो आणि शकियाच्या पहिले काय बोलतो, लेखा दोधी बोई कला, माणसांसाठी तो शब्द आहे. बायकांसाठी कुठे शब्द आहे, मग ते कॅन्डल लाईटला, किंवा जर ती नाही विसरली वगैरे तर शकियामध्ये ऑटोमॅटिकली सर्व शब्दामध्ये एंट्री करतात. जर एक्झाम्पल माणूस ना नमाजीला गेला, त्याचा शब्द कधी एंट्री होतं, मग ते ऑटोमॅटिकली आपल्या शकिया म्हणजे सनसेटला सर्वांचं शब्द एंट्री होतं. आपण थोडा लवकर घेऊ शकतो कधी मशिदीमध्ये, जेव्हा आपण लेखादोदी बोलतो, किंवा बाई कधी लवकर शब्द एंट्री करू शकते, आणि मिचवा आहे आपल्या तोरामधून थोडा शब्द लवकर एंट्री केला पाहिजे. म्हणून आपला टायमिंग जर बघाल, नाही सनसेटच्या टायमाला कॅन्डल लाईटिंग दिलंय, 20 मिनिटं पहिले दिलंय, का की मिचवा आहे आपल्या तोरामधून ॲडिशनल शब्द ॲड करायला. जसं आपण एक्झिटमध्ये आपण ॲड करतो थोडा, तसा एंट्रीमध्ये पण थोडा ॲड केला पाहिजे. पण जर माणूस बोले अरे मी नाही नमाजीला गेलो, तर माझा शब्द कसा एंट्री होते, सनसेटला. नॉर्मल तो बसलाय किंवा झोपलाय, त्याचा ऑटोमॅटिक शब्द कधी एंट्री होते त्या माणसाची, आपल्या सनसेटला. ओके. तो असं नाही मस्ट आहे, माणसांसाठी थांबला पाहिजे, इनफ आहे, बाई बाई जाईल घरातली एक, किंवा घरातले बायका असतील सर्वजण जमतील तिकडं, सर्वजण, एक जण राख करते, बाकीचे जण सर्वजण कॅन्डल लाईट लावू शकतात. या सर्वांनी ब्राखा केली पाहिजे. आपण पहिले पण बोललो, जर घरात सर्वजण सोबत राहत आहेत, 2-3 बायका आहेत, इनफ आहे, फक्त एक ब्राखा करते सर्वांसाठी, नाही प्रत्येकाने ब्राखा केली पाहिजे. अश्केनाझीम थोडा वेगळा रूल आहे त्यांचा, की ते लोक प्रत्येक जण ब्राखा करतात, आपण नाही, आलाखाप्रमाणे आपण फक्त घरातली एक मोठी बाई असेल किंवा मम्मी असेल किंवा बायको असेल किंवा घरातली कोण मोठी बाई असेल, तेच ते लावू शकतात, किंवा ती कोणाला दुसऱ्याला पण देऊ शकते जिचा बत्मीचा झालाय, ती बोलू शकते नाही मला तुला रिस्पेक्ट द्यायचा आहे, तू राखण कर आमच्यासाठी सर्वांसाठी, आणि कॅन्डल लाईट लाव. सर ते इनफ आहे, पण मिनिमम बत्मीचवा पाहिजे, आणि इनफ आहे फक्त घरातला एक जण कॅन्डल लाईट लावतोय. तो आता आपण बोललो की तो माणूस झोपून राहिला. ओके, तो माणूस रात्री 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता कामावरून आला, 6 वाजता, आणि थकलेला होता, थोडी तब्येत, थोडी मम्मीला बोलला की नाही मी तब्येत थोडी बरी नाही वाटत आहे, मी जाऊन थोडा डोका ठेवतो, तर मग डॅडी येतील तर मला उठव मशिदीतून किदूश वगैरे करायला. ते बघतात त्याला हाक मारतायत, मोशे उठ, मोशे उठ, नाही उठत आहे तो, थकलेला आहे. मग ते डॅडी बोलतात की जाऊन दे, थकलेला माणूस आहे, आता काय करायचं आता वगैरे, झोपून दे. तो तो झोपून राहतो, बघते सकाळी 7ला उठतोय. 7ला उठतो, अरे डॅडी बोलतात चल नमाजीला जायचं आपल्याला. तो बोलतो, अरे किद्दूश केली काल वगैरे, हा केन केली, तर नमाजीला जाऊया. नमाजीला जाऊन वगैरे येतो. ओके, परत घरी येतोय. त्यांनी काय केली पाहिजे, नॉर्मल जी आपली सकाळची किद्दूश आहे, जसं त्यांनी मिस झालंय त्याची, म्हणजे आता जी रात्रीची किद्दूश आहे, जी नाही केली तर नाही केली, का त्यांनी परत रात्रीच्या किद्दूसारखा केला पाहिजे. मध्ये असं लिहिलं आहे, जिथपर्यंत तो रात्रीसारखा किद्दूश नाही करत आहे, त्यांनी त्याचं म्हणतं त्याचा काय होतात खोवा मस्ट आहे ते पुरा नाही होत आहे. ओके, म्हणजे जर सकाळी उठला माणूस, नमाजीला गेला, परत आला, तर एका साईडला होऊ शकते की ते डॅडी फक्त सकाळची किद्दूश करतायत, अदोन ओलाम, वेशामरुबेने इस्रायल, आणि दुसऱ्या साईडला
त्याचा पोरगा कुठली कीदुश करते रात्रीची. फक्त तो वैकुल्य शमाय जे आपण बोलतो स्टार्टला ते नाही बोलला पाहिजे, की ते फक्त रात्रीचा जी आठवण केली पाहिजे आपण वैकुल्य शमाय व्यारच वैकुल सेवा ते फक्त रात्री आठवण करतो, की 6 दिवसामध्ये बनवला, 7व्या दिवशी आपल्याला शबात एंट्री केली, तर रात्रीचा पार्ट आहे. जर त्याचा मिस झाला रात्री नाही केला, तर सकाळी फक्त त्यांनी वैकुल्य शमाय सोडून पुरा नॉर्मल जी किद्दूसचे जे पार्ट आहे जे आपण शबातला वाचतो तसा वाचला पाहिजे. त्यात मोची. ओके. तो कोणाला क्वेश्चन्स याच्याबद्दल विचारू शकता. आपल्या जर कोणता मिस झाला असं का रात्री काय केलं पाहिजे. नमाज पण सेम आहे. जर माणूस झोपून राहिला आणि तो ना उठायला जमला त्याने रात्री फिला नाही केल्या, आमिदा नाही केला, ओके, आरवीत नाही केली, सकाळी उठून त्यांनी दोनदा शखारीचा आमिदा केला पाहिजे. ओके, शखारीचा आमिदा जो नॉर्मल करतो तो, आणि परत एकदा सेकंड टाइम रात्रीसाठी आमिदा केला पाहिजे. पण जर त्याचा 2 टाइम मिस झाला, तर त्याचा फर्स्ट टाइम जो मिस असेल म्हणजे रात्री पण नमाज नाही केली, चुकीने विसरला किंवा झोपून राहिला आणि दुपारी 1 वाजता उठला, ते शखारीत पण मिस झालं इकडं, तो आरवीत बदल नमाज नाही करू शकत परत, का की अजून एक नमाज त्याचा मिस झालाय त्यामध्ये. ओके. फक्त शखारीत तो मिनखामध्ये परत करू शकतो. म्हणजे शखारीचा आपला मिनखाचा आमिदा 2 टाइम केला पाहिजे. मिनखासाठी आणि शखारीसाठी त्याचा तशलू म्हणजे इन्स्टॉलमेंट करू शकतो. फक्त एक नमाज पहिले इन्स्टॉलमेंट असतं, 2 नमाज पहिले नाही करू शकत. ओके. तो तसंच बोललो आपण आला का, जर तो चुकीने विसरला किंवा त्याला वाटलं की आज नॉर्मल डे आहे आणि किदूश नाही केली रात्री, सकाळी उठला बघते तर काय डॅडी बोलते, अरे चल त्याचा फ्रेंड आला दरवाजा ठोकला, चल नमाजीला येतच की नाही, अरे काय नमाजीला, आज कुठला दिवस आहे, तो ते सॅटर्डे आहे. अरे हा सॅटर्डे, मी काल किदूश नाही केली, काय नाही केला, आज सेम लॉ आहे. तो जातं परत आपल्या नमाजीला, घरी परत येतो आणि आपला किदूश शबाची करतो. ओके. तो कोणच्याकडे वाईन नाही आता. होऊ शकते की माणूस इंडियामध्ये होऊ शकते किंवा तो कुठं फिरायला गेलाय आणि त्याला वाईन नाही भेटली. ओके. त्याला वाईन किदूश करायची आणि त्याला वाईन भेटली नाही, आणि त्या कंडिशनमध्ये कसा मी किदूश केला पाहिजे. आता आपल्या तोरामध्ये लेवल्स दिलेत, किदूश मी कुठं कुठं करू शकतो. सर्वात टॉपमध्ये कुठलं आहे, आपण किदूश जे नॉर्मल वाईन घेतो आणि ती किदूश करतो. सेकंड कशावरती किदूश करू शकतो, ब्रेडवरती. म्हणजे मी ब्रेड घेतोय हातामध्ये, त्याला कव्हर करतोय, त्यावरती हात ठेवतोय आणि त्यावरती मी किदूश करू शकतो. त्याचा एक्सप्लेन करू आपण. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, नाही त्याकडं ब्रेड आहे, नाही त्याकडं आपला वाईन आहे. आज नमाजीमध्ये आपण जेव्हा आपण बोलतो मेक्कादेश अशाबाद, जे आपण बोलतो अमिदामध्ये, तिकडं विचार करू शकतो की मी आता तोरामधून आपला किदूश केलाय. किदूश म्हणजे पण बोलतो की हाशिमनी या दिवशी आपण काय बोलतात, किदूश म्हणजे जसं म्हणजे कोर्टामध्ये काय बोलतात, आपण गवाही देतो की असं असं झालंय, तसं आपण येऊन फ्रायडेला जेव्हा आपण किदूश करतो तर आपण गवाही देतो की हाशिमनी 6 दिवसामध्ये हा वर्ल्ड बनवलाय आणि 7व्या दिवशी त्यांनी आराम केलाय. ओके. आज ते आपण नमाजीमध्ये पण आहे, आपला विषामृपेने इस्रायल आपण आपल्या अमिदामध्ये आहे. आज तिकडं मी विचार करू शकतो कुठं आहे याचा, हे काय बोलतात, हे बघू शकतो आपण करतो असा नमाजीमध्ये आठवण करतो किद्दूसची. ओके. जसं म्हणजे मी किदूश केलेलं आहे किप्पूरला, जेव्हा किप्पूर शबातला येतो. ओके. आता आपण किदूश नाही करत, काय नाही करत, पण आमिदामध्ये जेव्हा आपण शब्बाचं आठवण करतो तिकडं विचार केला पाहिजे, हे मी किद्दूससाठी आठवण करतोय. ओके. आता आपण बघू इथं 3 टाईपचे आठवण करू शकतो, आपण किदूश करू शकतो. सर्वात बेस्ट आहे वाईनमध्ये, जे आपण ऑल द जनरेशनमध्ये तसंच केलं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे 99% आपला वाईन आणायला. जर नसेल किंवा वाईन आणली त्याने ठेवली पण ती खराब झाली, तर मी खराब झालेल्या वाईनवरती नाही की दुष करू शकत. पण तिथं आपल्याकडे ब्रेड आहे जो वाईनला चेंज करू शकतो. ओके. तो असं आहे की आपण मागच्या शिवरीमध्ये पण बात केला की सर्वात बेस्ट आहे वाईन जो माणूस घेऊ शकतो, चांगली गोष्ट आहे. नाही आपली नॉन नाही, नॉन लोकांची वाईन नाही कशी आहे त्यामध्ये, की असं नाही की जर कोण नॉन माणूस त्या वाईनमध्ये बनवताना हात लावला वगैरे, ती वाईन असूर आपल्याला पियाला. ओके. ज्याला वाईन नेसेक बोलतात. ओके. असूर आपल्याला ती वाईन पियाला, म्हणून आपल्याला कशेर वाईन घेतली पाहिजे. तर एक्झाम्पल एक आपल्या HDC मध्ये किंवा ORT मध्ये किंवा एक्झाम्पल खबादमध्ये वगैरे विकत असेल तर चांगली गोष्ट आहे. महिन्याचा एकदाच जाऊन घेऊन ये, 2 बाटल्या लागतील तुला.
किंवा 3 बाटल्या लागतील, घेऊन ये आणि फ्रीजमध्ये ठेवून दे. म्हटलं धावाची गरज नाही 10 टाईम कीदुश करायला घ्यायला. जर नसेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या इंडियापासून करत आलो आपण सिमुकिम घेतो, जे ब्लॅक ग्रेप्सचे ड्राय असतात ते मनुके बोलतात त्याला. ते घेतो, पाण्यामध्ये ठेवतो आणि त्याचा ज्यूस काढतो. ओके. पण तिकडे पण थोडा सांभाळून राहिला पाहिजे की असं त्यामध्ये क्वांटिटी ऑफ माईम जास्ती असलं तर, की जर तिकडे जास्ती क्वांटिटीमध्ये पाणी असेल त्या ज्यूसपेक्षा, तर त्याची प्रका शाकोल होते, नाही बुरेपेऱ्या गेफे. आणि सर्वात जर नसेल, नाही त्याकडं वाईन भेटली, नाही त्याला चिमुकिम म्हणजे काय होतात आपला ड्राय ग्रेप्स भेटले, तर नॉर्मल ग्रेप्स घेऊ शकतो. म्हणजे जाऊ शकतो आपल्या बाजारामध्ये, रेड ग्रेप्स घे, जे आपले नॉर्मली विकतात, त्यांचा ज्यूस काढ विदाऊट पाणी वगैरे, आणि त्यावरती किदूश करू शकतो. की जर एक्झाम्पल कुठं तर गेलाय त्याला ज्यूस काढून दिलाय आपल्या ग्रेप्सचा, त्याची ब्रखा काय असेल? बोलते त्याची प्रथा स्पेशल होते. म्हणजे जर नॉर्मली मँगोचा ज्यूस काढला, ओके, मँगो ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस किंवा पायनॅपल ज्यूस वगैरे, त्यांची ब्रखा काय खरी, म्हणजे त्या फ्रूटची, बोरपेर आहेत किंवा बोरपेर आदामा, पण त्यांच्या ज्यूसवरती काय ब्रखा करतो आपण? शाकोल. पण फक्त हा एकच गोष्ट आहे ज्याची ब्रखा अजून वरती लेवलला येते. कुठला? म्हणजे ग्रेप्स. ग्रेप्स आहे ना, थोडा इम्पॉर्टन्स दिला आपल्या तोरामध्ये, आपल्या पराशामध्ये. म्हणून जेव्हा ग्रेप्सवरती मी ब्राखा करतोय, जेव्हा ज्यूस असेल त्याचा, म्हणजे जर त्याचा ज्यूस काढला आणि तिकडे 100% ग्रेप ज्यूस, नाही जे आपल्या बाटल्या विकतात आपल्या दुकानामध्ये, एक्झाम्पल इतरांनी प्रिगात आणि येते, त्यामध्ये नॉर्मली ते लोक केमिकल्स टाकतात त्यांना टेस्ट यासाठी, आणि बाकी सर्व पाणी असतं, त्यांची शाकोल आहे. पण नाही, मला माहिती आहे की 100% ज्यूस काढून दिलाय कोणी ग्रेप्सचा, तर पियाला पियाला गेलो त्याची ब्रखा काय असेल? बोरेपिरा गेफेन. आज जर माणूस कुठं गेलाय आपल्या बिझनेससाठी आणि त्याला माहिती आहे की नाही, सर्वात बेस्ट वाईन नाही भेटली, काय नाही भेटली, खाली जा, ग्रेप्सचं दुकान असेल तिकडं फ्रूटचा, कुठल्या कंट्रीमध्ये गेलाय फ्रूटचं दुकान असेल, ते ग्रेप्स घेऊन ये घरी, ज्यूस काढ त्याचा, ग्लासामध्ये आपला ज्यूस भरले गेलाय, तर बरं कर. पण असुरे शबातला त्याचा ज्यूस काढायला शबातच्या पहिले केला पाहिजे. की आपण 39 मेलाखोत जे काम आहेत आपली आसुर आहेत करायला, जसं आग लावायला, त्यामध्ये सोखेत पण येतं. सोखेत म्हणजे स्क्वीज करायला. आणि जे तोरामधून दोन गोष्टी आहेत जे आसूर आहेत करायला, ग्रेप्स आणि ऑलिव्ह. की का जो आपला बेतामिदश होता, तेव्हा तिकडं वाईन वापरायचे. ओके. आणि ऑइल ऑइल ऑइलचा काय होतं, ऑलिव्ह ऑइलचा ऑइल वापरायचे कशाला? आपला मेनोरा जो आपण खनग केला तेव्हा, त्या टायमाला त्याचा हे वापरायचे. मग ती गोष्ट असूर आहे, की जी गोष्ट बेतामिदशमध्ये करायचे ती गोष्ट शबातला करायला असूर आहे. ओके. आज जर माणसाने एक्झाम्पल नसेल वाईन, सर्व चांगली गोष्ट शबातच्या पहिले फ्रायडेला जा, सकाळी कर सर्व काय करायचंय, ज्यूस काढ वगैरे. पण नसेल काढला, विसरला, त्याला वाटलं की बायको काढेल ज्यूस, बायकोला वाटलं की नवरा येईल मदत करेल, काढेल, नाही माहिती, आणि दोघांनी पण नाही केला, तर शबातला मी करू शकतो की नाही? असूर आहे. ओके. असं काय करू शकतो? ब्रेड घेऊ शकतो. नाही, मी शेणलो याईन मिळेल शबात एक दिवसाला पाहत कसा केला पाहिजे. आता एक्झाम्पल मी दाखवतो. ओके. जर कोणाला बघत असेल तर बघू शकता. ज्याला वाईन नाहीये, विसरला किंवा नाही भेटली किंवा खराब झाली, होऊ शकते, माणसाने वाईन घेतले बोलते, त्यांनी बघितला फ्रीजमध्ये, यार वाईन आहे मॅडम, खोलाला गेला त्यापासून वास यायला लागला दारूसारखा, तो पिऊ नाही शकत त्याचा वगैरे. तर कसा केला पाहिजे? असं काय करतो आपण? पहिले जसं आपण नॉर्मली बोलतो, एकदा लेलो किम खाय एशेत खाईल, सर्व बोलतो, शालोम अलेखेम, जे काय बोलायचं ते बोलू शकतो. त्यानंतर तो काय करतो, किद्दूस चालू होणार आहे. आता जिकडे आपण किद्दूचा क्लास होतो तिकडे 2 ब्रेड ठेवले पाहिजेत बंद. जसं आपण बघू मागच्या फोटोमध्ये आपण बघू शकता, जसं बंद केलेलं आपण कव्हरमध्ये, तर त्या समोर आणला पाहिजे. त्यांनी जाऊन काय केलं पाहिजे? जाऊन नेतीला ते टाइम केला पाहिजे की असू ब्रेड असं खायला. त्यांनी पहिला, आपण आता किद्दूश करतोय पण नेतीला ते टाइम, ओके, नेतीला ते टाइम करतो. आणि त्याचा हात, त्यांचा सर्वांनी नेतीला ते टाइम केले, तो हात काय करतो त्या ब्रेडवरती ठेवतो जे बंद आहेत. सर त्या काय बोलतात आपल्या मप्पावरती, जो आपला कपडा लागतो त्यावरती हात ठेवतो आणि चालू करतो वैफुल शमा व्यार आहे ते सर्व जे आपण नॉर्मल किदूश करतो तसा, जिथपर्यंत कुठपर्यंत आशीर्वाद आलेलो की लास्ट होत नकोन साबरी मनान. आज इथं त्यांनी काय केलं पाहिजे, इकडं त्यांनी तो कवर खोलला पाहिजे, सदर खोलला पाहिजे, आणि काय घेतलं पाहिजे, ब्रेड असं वरती उचलले पाहिजे, बरू खता असे नॉर्मल काय बोलतो साबरी मनाले खाईन,
बरू खाता असे लोकांनी मिळेल खावला बोरे पिरा गेफेन. इथं काय केला पाहिजे, उलटा बोलला पाहिजे. उचलला पाहिजे की आपण ब्रेडवरती गेफेन नाही करू शकत. जसं मी चुकीची नमाज करते. असं काय केलं पाहिजे, काय बोलला पाहिजे, हमूची लेखा मिनारेच बरू खाता असे मला हमूची लेखा मिनारेच. तोडला नाही पाहिजे त्यांनी. आणि त्यानंतर परत खाली ठेवले पाहिजे ब्रेड, परत कव्हर केला पाहिजे. आणि त्यानंतर बाकीचा मुला बायशे बारा किलो असं आत्मे कदेश शब्दात. आणि त्यानंतर ब्रेड तोडून बसून खाल्ला पाहिजे, बाकीच्यांना पण वाटला पाहिजे. सर सर आतापर्यंत ठीक होता. किदूश कशी गेली पाहिजे, जर त्या वाईन नसेल. नॉर्मल जे आपण गाणं बोलतो की दुसरी शालो मला मिशेत खाईल सर्व बोलतो. त्यानंतर जातो आपण नीतीला डिझाईन करतो, परत येतो. जे आपण ब्रेड आहेत आपल्या समोर ठेवतो कव्हर केलेले. सर्व वैकुलशमा व्यारेच वैकुलसेमा वगैरे योमशिशी वैकुलशमा व्यारेच सर्व बोलतो. जेव्हा आपण येतो साबरी मन्नान खोलला पाहिजे, ब्रेड उचलला पाहिजे. अमोसीला खेमिना आरेच गेफिनच्या पहिले परत खाली ठेवला पाहिजे, कव्हर केला पाहिजे, परत हात ठेवला पाहिजे. आणि बाकीचा जो आपण किदुसला जे आपण बोलतो मी कदेश शब्द जी बराख आहे एंड पर्यंत ती बोलला पाहिजे. बसून तोडून खाल्ला पाहिजे आणि सर्वांना वाटला पाहिजे. सर तो नॉर्मली आपण बोललो की जेवढं नाही ब्रेड आहे आणि नाही वाईन पण आहे, असेला असुर दुसऱ्या गोष्टीवरती की करायला तर बोलतो म्हटलं तर हे आहेत काय म्हणतात, मिझून होत आहे. नाही, त्यावरती नाही करू शकत. फक्त ब्रेडवरती तो जर त्याला वाईन नसेल तर ही अजून एक ऑप्शन आहे त्यावरती हे करायला. जर नसेल तर नमाजीवरती त्यांनी जेव्हा आमिदा करतो त्यावरती विचार केला पाहिजे की मी इथं किदुश केलेली आहे. कमीत कमी मिtzवा तोरामधून आहे तो मी केलेला आहे. طيب במקום שאפשר לקדש על הפת, אפשר לקדש על המזונות אפויה, אם נקשבת לעניין גמופה. טוב, יכול להניח ידו על המזונות ולומר עליהם. तर लगेच जर बेक्ड कुठली गोष्ट असेल तर त्यावरती पण तो किदूश करू शकतो. म्हणजे जसं बोरेकस बेक केलेला असतो, त्याला थोडं क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यावरती पण तो हे करू शकतो. जसं आपले शुल्खान आरुख इथे बोलतात, במקום שאין אפשר לקדש על הפת, אפשר לקדש על המזונות אפוי. म्हणजे जे बेक्ड מזונות आहे त्यावरती पण אפים נחשבים לעניין, זה כמו פת. טוב, יכול להניח ידו על המזונות, एक मिनिट. असं नाही की तो बेक्ड गोष्ट असेल ती त्यावरती पण किदूश करू शकतो. पण त्यांनी 216 ग्राम्स खाल्ला पाहिजे त्यामध्ये. ओके. जर तो बोरेकच घेते एक्झाम्पल, इथं छोटा बोरेकस मध्ये 40 ग्राम्स असतो, असं त्यांनी विचार केला पाहिजे 216 साठी किती लागतील. 5 ते 6 बोरेकस खाल्ले पाहिजेत. तसं त्यांनी सेवदा केलाय. सेवदा किदूश बिमकुम सेवदा. पण मस्त आहे, त्यांनी ब्रेड वगैरे सर्वपासून तयारी केला पाहिजे. जरी तो कुठं लांब जाते, पहिली गोष्ट जसा माणूस विचार करता मी फिलिंग घेऊन जाईन हे घेऊन जाईन, तसाच शबाज बद्दल पण त्यांनी विचार करून गेला पाहिजे. तर झिरू बिनकोम मिtzvat קידוש. טוב, בעזרת השם, אז आतापर्यंत फॉर शबात मॉर्निंग. ओके, शबात मॉर्निंगला नाही मस्त आहे. तर प्रश्न विचारलाय की בעזרת השם मी ते पुढच्या शिवरीला ठेवलेला पण रात्रीची बात केली. पण जर ते प्रश्न विचारतो मी सांगतो. तर विचारलाय प्रश्न की शबात मॉर्निंगला पण सेम केला पाहिजे की नाही. शबात मॉर्निंगला जरी त्याकडं वाईन नसेल तर कुठलाही नॅचरल ड्रिंक म्हणजे दारू, ओके, किंवा बियर, किंवा कुठला खमर मेदिना बोलतात त्याला, किंवा मिक्स तपुझी म्हणजे ऑरेंज ज्यूस जो 100% आहे त्यावरती फक्त उचलू शकतो ग्लासामध्ये. आणि बोलू शकतो विषाम रुपये इथं शोभात होता अदोन ओलाम जे सर्व बोलतो. फक्त बिमकोम बोरे पेरे गेफेन काय बोलतो, शाकोल नियावित बरोबर. फक्त सकाळी आपण दाखवासाठी नाही, मी नॉर्मल ब्रेकफास्ट करतोय, आज शब्बातचा आज सेउदा आहे म्हणून पण सकाळी फक्त एकच प्रकार करतो, बोरे पेरे गेफेन. ओके. बाकीचे जे वर्ड्स दिले त्यामध्ये किदूशमध्ये जे आपण पुढच्या शिवरीमध्ये बघू ते ॲडिशनल आहेत. जरी एक्झाम्पल बाई घरात एकटी असेल आणि नवरा गेला मशिदीमध्ये, त्याला लेट होणार आहे, तिकडे बरमिचवा आहे की कुठला फंक्शन आहे. ओके. तो बाईला बोलू शकतो की तुला जेवायचं तर खायचं तर खाऊन घे की मला लेट होईल. ती बोले अरे मला किद्दूश करता नाही, तर तिला इनफ आहे बोलायला. फक्त काय करायला, एक वाईनचा ग्लास घे, बरोबर का बोरे पेऱ्या घे, फेन ड्रिंक कर, आणि तू काय खायचं ते खाऊ शकतोस. पण आपण जसे प्रश्न विचारला त्याला किद्दूश नसेल सकाळी, तर प्रत्येक गोष्ट जी ड्रिंक सकाळी पितो आपण म्हणजे नाही पाणी, ओके, जे इम्पॉर्टंट आहे त्याला ड्रिंक्स म्हणजे
बियर किंवा हे ते आराक आणि हे ते पण ग्लासामध्ये टाकून तो किदूश करू शकतो. समजा ते पुढच्या शिवरीमध्ये आपण बात करू किदूश रबा आणि एक मिनिट हा तिकडून खाताना बरं खातात मग लिस्ट होते इव्हन लादाम लिथोम क्लूम उद्यमशी कधी तर बेदाशे पुढच्या शिडीमध्ये आपण त्याबद्दल थोडा अजून थोडा बात करू की सकाळची किदूस जर नसेल त्यावरती काय करू शकतो. आतापर्यंत आपण बात केली रात्रीचा किती इम्पॉर्टंट आहे आपला किदूश जे नसेल तर काय आपण त्याचं पितरण दिले. सर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तर गॅब्रिएलनी पण सांगितलंय की नाही पहिल्यापासून बोलू शकतो चल माझं वाईन नाही मी हे करू शकतो पण एक्झाम्पल जर माणसाला कुठला ॲलर्जी असेल वाईनची तो बोले मी नाही करू शकत आणि तो एकटा आहे तो बोले मी रात्री किदूश कसा करू माझ्या वाईनची मला ॲलर्जी वाटते मी पित नाही. कोणतरी पिल्ला आहे मस्त आहे पिल्ला ज्यांनी जर ब्राखा केली तर कोणतरी पिल्ला पाहिजे नाही त्यांनी थोडा तर कमीत कमी जर त्यासोबत असतील तर इथं या कंडिशनमध्ये डायरेक्टली तो ब्रेडवरती किदूश करू शकतो. ओके जर माणसाला ॲलर्जी असेल पण जर माणसं नॉर्मली आहे तो पिऊ शकतो. आपले स्कॉलर झाले तोराच्याने बोलले की नाही वाईनवरतीच किदूश केली पाहिजे. इथं आपण फक्त ऑप्शन दिले जर माणूस कुठला अटकलाय त्यासाठी. ओके सकाळचं पण आपण बात करू बेजाच्या पुढच्या मध्ये शबतमध्ये पुढच्या गुरुवारी बेजाच्या प्लेनेजर की कसा या टायमाला पण आपण आपण किद्दूश करू शकतो जर माणूस अटकलाय सकाळी कुठे आहे आणि त्याकडे किद्दूश नाही आहे वगैरे समजलं? की इम्पॉर्टंट आहे रात्रीची किद्दूश आणि हफ्त्याला. ओके जर माणसाकडे दोनच ग्लास आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे रात्रीसाठी ठेवला पाहिजे आणि एक हफ्त्यालासाठी ठेवला पाहिजे. सकाळी आपण बात करू त्याबद्दल जर काय केलं पाहिजे की जर तो बोलेल मी आता ही वाईन वापरीन सकाळच्या किद्दूसाठी मला रात्री काय हफ्त्याला करायला वाईन नाही आहे. ओके आता आपण त्याबद्दल पण बात करू. सर कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकतो आपल्या किद्दूशबद्दल रात्रीच्या. नमाजीबद्दल बात केली माणूस झोपलाय चुकीनी कसा केला पाहिजे किदूश काय केला पाहिजे ते पण बात केला आज बेजार तसे सर्वांना शबत शलोम. मी ऑनलाईन आहे अजून कोणाला पाहिजे तर विचारू शकतो. תודה רבה, שבת שלום. शबत शलोम तुझं. תודה רבה, שבת שלום. शबत शलोम तुझं.